Hi friends, this video lecture I am going to explain reading files, writing files, input and out function is second unit. First one discuss the reading from a file. There are three ways to read data from a text file, that is read function, read line function and read lines function. Let's see, first one is read function. Returns the read bytes is a form of string, reads n bytes if number of n specified reads to the entire file. Let's see, the syntax of the read function is file object dot read ब्रॅकेट मध्ये काय केलं आपण n हा पॅरामीटर पास केला. नेक्स्ट रीड लाइन ऑब्जेक्ट reads a line of the file and returns in form of string for specified n reads at most n bytes. However, does not read more than one line even if n exceeds the length of the line. Example syntax बघायचं, फाइल ऑब्जेक्ट डॉट रीड लाइन ब्रॅकेट मध्ये पॅरामीटर त्याची लेंथ पास केले n. नेक्स्ट वन आहे रीड लाइन्स it is the all the lines and return the them as each lines a string element in a list. म्हणजे काय करणार, रीड लाइन्स काय करतं, ऑल लाइन्स रीड्स करतं आणि रिटर्न काय करणार आहे, ईच लाइन काय करते, स्ट्रिंग लाइन मधली आपली लिस्ट काय करणार आहे तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज राइटिंग टू अ फाइल. There are two ways to write in a file, that is write function and write lines function. First one is write. Insert the string in a single line in the text file. राइट फंक्शन कशासाठी करणार, सिंगल लाइन मध्ये जर का डेटा तुम्हाला रिटर्न करायचा असेल तर त्यावेळेला काय करणार, राइट करायचं असेल त्यावेळी तुम्ही राइट फंक्शन यूज करणार. नेक्स्ट राइट लाइन्स फंक्शन. फॉर अ लिस्ट ऑफ स्ट्रिंग एलिमेंट्स ईच स्ट्रिंग इज इंसर्टेड इन द नेक्स्ट टेक्स्ट फाइल used to insert multiple string at a single time. म्हणजे मल्टिपल स्ट्रिंग जेव्हा आपल्याला मल्टिपल स्ट्रिंग आपल्याला राइट करायची असेल तेव्हा राइट लाइन फंक्शनचा यूज केला जातो. लेट्स सी एक्झाम्पल ऑफ द राइट लाइन फंक्शन अँड रीड लाइन फंक्शन. मी काय केलं, याच्यामध्ये एक फाइल क्रिएट केलेली आहे, ती इथे ओपन केली आणि त्याला पहिला ऑप्शन काय दिला आहे, डब्ल्यू मीन्स राइट. नेक्स्ट एक लेंथ काय केली, स्ट्रिंग पास केली, दिस इज दिल्ली स्लॅश दिस इज पॅरिस, दिस इज लंडन and so then file1 dot write hello. नेक्स्ट काय केलं, जी आपल्याला फाईलमध्ये काय करायचं, जी फाईल आपण ओपन केली त्याच्यामध्ये काय करायचं, राईट करायचं हॅलो. नेक्स्ट राईट लाईन्समध्ये काय केले, यल जी काय दिली यल मध्ये आपण जो स्ट्रिंग स्टोअर केली ती आपण इथे डिस्प्ले केली. देन file1 डॉट क्लोज, म्हणजे इथे काय झाला तर राईट लाईन्स काय आहे, राईट लाईन टू फाईल इथे कंप्लीट झालं. नेक्स्ट पुन्हा ती फाईल आपण ओपन केली त्याच्यामध्ये काय केलं, आउटपुट ऑफ रीड फंक्शन यूज केलं, दॅट इज file1 डॉट रीड. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, रीड फंक्शन यूज करून रीड आपल्याला करून घेणार आहे डेटा. नेक्स्ट प्रिंट आउटपुट ऑफ रीड लाइन फंक्शन इज नेक्स्ट file1 डॉट रीड लाइन. नेक्स्ट जशी ही एकच स्ट्रिंग यूज केलेली आहे ती मल्टिपल आपण एकदा राईट करून घेतली, तेच आपल्याला आउटपुट रीड थ्रू किंवा रीड लाइन थ्रू किंवा रीड लाइन्स थ्रू आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. नेक्स्ट आउटपुट काय आलं रीड फंक्शनचं, हॅलो दिस इज दिल्ली, दिस इज पॅरिस, this is London, this is output of read function. Next output of read line function is hello, output of read line function is hello. This is the example of the आपण input function. त्याचं से Python input function is used to Python input function is used to get input from the user. म्हणजे युजर कडून इनपुट करण्यासाठी इनपुट फंक्शनचा यूज केला जातो. इट prompts for the user input and reads a line. After reading data, it converts it into a string and returns that it throws an error, error if EOF is read. दॅट इज कशासाठी यूज केलं जातं इनपुट फंक्शन, तर युजर करून डेटा इनपुट करून घेण्यासाठी आपण इनपुट फंक्शनचा यूज केला जातो. नेक्स्ट सिंटॅक्स इज अ इनपुट आणि प्रॉम्प्ट. प्रॉम्प्टमध्ये काय करणार आहे तर युजरकडून जो आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो गेट इनपुट करून घ्यायचा आहे, तो मेसेज आपण कुठे देणार आहे, प्रॉम्प्टमध्ये देणार. पॅरामीटर्स बघा त्याचे, प्रॉम्प्ट इट इज अ स्ट्रिंग मेसेज विच प्रॉम्प्ट्स फॉर द युजर इनपुट. म्हणजे तेच युजरकडून जे आपण इनपुट घेणार आहे त्याचे काही स्ट्रिंग मेसेज आपण प्रॉम्प्ट्समध्ये देणार आहे. नेक्स्ट रिटर्न काय करणार, इट रिटर्न्स युजर इनपुट आफ्टर कन्वर्टिंग इनटू अ स्ट्रिंग. लेट्स सी एक्झाम्पल ऑफ द इनपुट फंक्शन इज val is equal to input enter a value. This is the prompt
parameter and input function, then print you entered a value. पहिल्यांदा काय केलं, एंटर अ व्हॅल्यू, काय आला, पहिला मेसेज आला, तो केला व्हॅल्यू काय केली 45. नंतर आपण प्रिंट करून काय व्हॅल्यू डिस्प्ले केली, जी आपण व्हॅल्यू युजर करून इनपुट करून घेतलेली आहे ती व्हॅल्यू काय करू आपल्याला काय केले इथे आपण डिस्प्ले केले, यू एंटर्ड 45. नेक्स्ट अनदर वन इनपुट फंक्शन इज एक्झाम्पल. याच्यामध्ये काय केले, नम यामध्ये प्रोग्राममध्ये काय करणार आहे आपण, इनपुट फंक्शन काय करणार, डायरेक्ट स्ट्रिंग जी देतो आपण ह्याच्यामध्ये पास केलेली असते ॲज इट इज आपल्याला डिस्प्ले करणार. नेक्स्ट याच्यामध्ये काय होणार, नम इज इक्वल टू इंटीजर इनपुट एंटर अ नंबर, इनपुट एंटर अ नंबर ॲड न इज इक्वल टू नम +1 प्रिंट ब्रॅकेटमध्ये ॲड. याच्यामध्ये काय केलं, इंट फंक्शन कशासाठी यूज केलं जातं, int function by default input function takes the user's inputs in string, so to take the inputs in the form of int you need to use int along with input function. म्हणजे ह्याच्यात इनपुटमध्ये आपण इंट फंक्शन सुद्धा यूज करू शकतो. त्याचं काय करते ते कन्वर्जन, स्ट्रिंगचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, इंटिजरमध्ये करणार आहे आणि आपल्याला आउटपुट डिस्प्ले करणार आहे. दॅट इज एक्झाम्पल बघा, नम इज इक्वल टू इंट ब्रॅकेटमध्ये इनपुट फंक्शन यूज केलं, त्याच्यामध्ये स्ट्रिंग मेसेज दिला, स्ट्रिंग मेसेजचं कन्वर्जन कशामध्ये झालं, इंटिजरमध्ये झालं. देन ॲड इज इक्वल टू नम +1 प्रिंट ॲड एंटर अ नंबर 25 अँड व्हॅल्यू काय डिस्प्ले झाली 26. नेक्स्ट वन इज पायथॉन आउटपुट फंक्शन. पायथॉन provides the print function to display output to the console. आउटपुट फंक्शन कोणतं यूज करतो, तर प्रिंट फंक्शन यूज केलं जातं आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी. त्याचा सिंटॅक्स आहे प्रिंट व्हॅल्यूज सेपरेटर एंड फाईल अँड फ्लश. पॅरामीटर्स कोणकोणते आहेत, तर व्हॅल्यूज एनी व्हॅल्यू जी आपण डिफाईन करणार आहे ती असणार आहे. नेक्स्ट सेपरेटर it is optional part, specify how to separate the objects if there is more than one default. Next one is end parameter, it is optional part, specify what to print at the end default session. म्हणजे आपल्याला काय लास्टला काय डिफाईन करायचे ते आपण एंडला इथे डिफाईन करू शकतो. नेक्स्ट वन इज फाईल, it is optional part, a boolean specifying the output is flushed true or buffered false, default value is false. फर्स्ट वन डिस्प्ले झाला. नेक्स्ट प्रिंट GFG सेपरेटर इज इक्वल टू व्हॅल्यू ॲज इट इज आपल्याला डिफाईन झाली. नेक्स्ट वन इज प्रिंट पायथॉन एंड इज इक्वल टू एंडला काय व्हॅल्यू दिले @. आउटपुट काय झालं डिफाईन झालं डिस्प्ले झालं पायथॉन @. अँड लास्ट वन इज प्रिंट गिग्स फॉर गिग्स. Let's see output is gigs for gigs. In this video lecture I am going to explain input output function and read and writing files. Thank you.